students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला अल्जेब्रा या टॉपिक वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. जसं की या चॅप्टर मधून या नियरली 1 ते 2 क्वेश्चन कन्फर्म येतात. सो हा टॉपिक करायलाच हवा, म्हणजे तुमचा एक्झाम मध्ये स्कोर वाढेल. ओके, तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी एकाच कोर्समध्ये, आणि ते पण फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती तो नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, असं ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये MBA CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर खाली MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील आणि त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील आणि दुसरे स्टुडंट्स देखील असतील, म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर्स असतील. तर तुमच्या त्या एज्युकेटर्सशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. म्हणजे तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतील किंवा एज्युकेशन रिलेटेड डाऊट्स असतील तर ते दोन्ही डाऊट्स आपले एक्सपिरियन्स एज्युकेटर सॉल्व्ह करतील. ओके, चला आता टॉपिककडे वळूया. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय. गिवन a² - b² = 3393 and a + b = 261. then find the value of a - b. आपल्याला दोन गोष्टी दिल्यात पहा. a² - b² = 3393 आणि a + b = 261. आता तुम्हाला माहिती असेल तर a² - b² ला कसं लिहिता येतं, तर a - b a + b असं लिहिता येतं. a² - b² ला कसं लिहिता येतं, तर a - b × a + b. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये काही तुम्हाला फॉर्म्युलेज प्रोव्हाइड करेल अल्जेब्राचे, म्हणजे जसं की a + b चा होल स्क्वेअर, a - b चा होल स्क्वेअर, a² - b², a² + b², a³ + b³, a + b चा होल क्यूब, अशा या सर्व गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोव्हाइड करेल. या गोष्टी खूप बेसिक आहेत. सो तुमच्या या एजमध्ये या गोष्टी किंवा हे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ असायलाच हवे. आता पहा, a² - b² चा हा फॉर्म्युला असतो. तर पहा, आता a² - b² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, गिवन आहे. किती आहे, 3393 = a - b दिलेलं नाहीये आणि a + b दिले. a + b किती आहे, 261. ओके, मग इथे काय येईल, 3393 - 261 किती होईल, सॉरी डिवाइड बाय 261. 3393 डिवायडेड बाय 261 = a - b. म्हणजे a - b = किती येतं, तर 13 येतं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. इफ a = 39 and b = 25 then find the value of a² - b². आता पहा, इथे इन शॉर्ट जर a² काढला म्हणजे 39 चा स्क्वेअर काढला, परत 25 चा स्क्वेअर काढला, असं जर काढत बसलो आपण तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. कारण 39 चा स्क्वेअर आपण पाठ करत नाही, मॅक्झिमम आपण 30 पर्यंत स्क्वेअर पाठ करतो. ओके, सो a² म्हणजे 39 चा स्क्वेअर काढायचा, परत 25 चा स्क्वेअर काढायचा आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. असं करण्याच्या ऐवजी आपण असं करू शकतो, फॉर्म्युला यूज करतो. ही आहे एक शॉर्ट मेथड. तर शॉर्ट ट्रिक कशी यूज करतो, तर a² - b² चा फॉर्म्युला माहिती आहे.
काय असतो तर a मायनस बी आणि a प्लस बी. आता आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी. आता पहा ए ची व्हॅल्यू माहिती आहे, बी ची व्हॅल्यू माहिती आहे. आता इथे पहा ए ची व्हॅल्यू काय 39 मायनस 25 इंटू 39 प्लस 25. आता 39 मायनस 25 किती होतं 14 इंटू 64 किती झालं तर 896 आन्सर आलं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल. पहा इतकं सोपं असतं. जर तुम्ही 39चा स्क्वेअर काढला असता त्याच्यातून -25चा स्क्वेअर केला असता तर हे खूप कॉम्प्लिकेटेड गेला असता. आणि इन केस जर तुमचं थोडंसं कॅल्क्युलेशन इकडे तिकडे झालं म्हणजे एक डिजिट जर इकडे तिकडे झाला तर आन्सर पूर्ण रॉंग होता. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ही शॉर्ट मेथड किंवा जे शॉर्ट ट्रिक असतात ते कधी यूज करा म्हणजे तुमचा टाइम हा खूप वाचेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा. फाइंड द युनिट डिजिट इन द प्रोडक्ट 621 into 735 into 4297 into 5313. आता काही स्टुडंट करतील की या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत असतील. आता तिथे असं करायचंय का नाही. आता इथे काय करायचं मग आपल्याकडे नंबर्स पहा कोणते कोणते आहेत. 621 735 4297 आणि 5313 हे नंबर्स आहेत. आता एक लक्षात ठेवा काय असतं माहिती का युनिट डिजिट ऑफ अ प्रोडक्ट किती असतं तर सगळ्या जे नंबर्स आहेत त्यांच्या सगळ्या युनिट डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. आता पहा युनिट डिजिट 621चा किती आहे 1, 735चा किती आहे 5, 4297चा किती आहे 7, 5313चा किती आहे 3. समजलं. आता इथे कळालं. आता इथे काय करायचं सगळ्या युनिट डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. आता इथे पहा 1 into 5 केल्यावरती किती आलं 5. आता याचा युनिट डिजिट काय आलाय 5. मग 5 इंटू काय करायचं 7. 5 इंटू 7 केल्यावरती किती येतं 35. म्हणजे युनिट डिजिट काय आला 5. मग इथे काय करायचं 5 इंटू 3. ओके. मग किती आलं 15. पण याचं युनिट डिजिट काय आहे 5. ओके. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती युनिट डिजिट आपल्याला काय मिळतो तर 5 हा मिळतो. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन सी असेल. पहा इथे पण किती टाइम वाचला आपला. जर आपण पूर्ण नंबर्सचं मल्टिप्लिकेशन केलं असतं तर आपलं कॅल्क्युलेशन खूप मोठं झालं असतं आणि ते खूप टाइम कन्झ्युमिंग असेल. बरोबर आहे. म्हणून इथे अशा टाईप म्हणजे काही अशा ट्रिक असतात प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तर त्या आपण ट्रिकने गेलो तर आपला टाइम हा खूप वाचेल एक्झाम मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ऑफ 2x पॉवर पाय हे असेल 2x पॉवर पाय प्लस 2x क्यूब इंटू y क्यूब प्लस 4y पॉवर 4 प्लस पाय. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय असतं तर हायेस्ट ऑफ द डिग्री ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल टर्म्स विथ नॉन झिरो कोइफिशियंट्स. हायेस्ट डिग्री बघा इथे हायेस्ट डिग्री कशाची आहे पहा. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे तर 5 आहे. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे तर 6 आहे. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे तर 4 आहे. आणि या पॉलिनॉमियलची डिग्री आहे पॉलिनॉमियलची डिग्री आहे 0. ओके. सो इथे काय येईल पहा. मग सगळ्यात हायेस्ट डिग्री कशाची असेल तर कुठल्या पॉलिनॉमियलची असेल तर 2x क्यूब y क्यूब याची हायेस्ट डिग्री असेल. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी. आता काही जण मिस्टेक काय करतात तर ते या दोघांना पण एक कन्सिडर करतात आणि याची डिग्री ही 3 कन्सिडर करतात पण याची डिग्री 3 नसती आणि त्यामुळे त्यांचं आन्सर चुकतं आणि त्यांनी 5 डिग्री आहे या पॉलिनॉमियलची असं कन्सिडर करतात आणि ते लगेच आन्सर टिक करतात. पण तसं आहे का इथे या दोन्ही पॉवरची ऍडिशन होती पूर्ण आणि तेव्हा ती पॉलिनॉमियलची डिग्री निघते. ओके. त्याच्यामुळे असं करत जाऊ नका. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन झाला हा सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. -6a plus 4b equals to 112 and
-10a -4b इक्वल्स टू 48. दोन इक्वेशन दिले, त्यामध्ये आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. राईट, इथे काय दिलं पहा, -6a + 4b इक्वल्स टू 112 आणि -10a + 4b इक्वल्स टू 48. तर पहा, या दोघांना ऍड केलं, हे इक्वेशन फर्स्ट कन्सिडर केलं आणि हे सेकंड कन्सिडर केलं. या दोन्ही इक्वेशनला ऍड केलं तर +4b -4b हे कॅन्सल आउट होतील आणि -6a प्लस -10a हे किती होईल तर -16a होईल. बरोबर आहे, मायनस मायनस प्लस होतं म्हणून, आणि मोठ्याचं साईन लागतं म्हणजे मायनसचं साईन लागतं. सो इथे काय आलं -16a इक्वल्स टू काय येतं तर 160. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली तर 160 डिवायडेड बाय -16 इक्वल्स टू -10. a ची व्हॅल्यू आली -10. आता आपल्याला काय करावं लागेल, a ची व्हॅल्यू आली किती -10. a ची व्हॅल्यू ही फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा. आता जर आपण पहा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली, -6 इंटू a ची व्हॅल्यू -10 प्लस 4b इक्वल्स टू 112. मायनस मायनस प्लस होतील आणि 6 इंटू 10 16 प्लस 4b इक्वल्स टू 112. 4b इक्वल्स टू किती येईल 52. म्हणून b इक्वल्स टू काय येईल तर 13 येईल. ओके, म्हणजे a इक्वल्स टू किती असेल -10 आणि b इक्वल्स टू किती असेल तर 13 असेल. म्हणजे कुठलं ऑप्शन राईट असेल पहा, इथे बी ऑप्शन मध्ये a ची व्हॅल्यू -10 आहे आणि b ची व्हॅल्यू 13 आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, solve the following equation and find its roots. 14a square -7a -7 equals to 0. ओके, आता याला एका इक्वेशनची कंपेअर करायचं, कुठल्या तर ax² + bx + c इक्वल्स टू 0. ओके, तर याचा आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्क्वेअर त्याचे रूट्स काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला असतो. कोणता तर a इक्वल्स टू -b प्लस और मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. समजलं. आता पहा, याच्यानुसार a ची व्हॅल्यू किती असेल 14, b ची व्हॅल्यू 7 आणि c ची व्हॅल्यू -7. बरोबर आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे तर -7. म्हणजे इथे -7 सॉरी इथे -7 -7 प्लस और मायनस √b². b ची व्हॅल्यू 7, 7 चा -7 आहे, -7 चा स्क्वेअर हे केल्यावरती किती येतं तर 49 मायनस 4 इंटू a किती आहे तर 14 आहे, इंटू c किती आहे तर -7 आहे. ओके, डिवाइड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे तर 14 आहे, इक्वल्स टू मायनस मायनस हे झालं प्लस, म्हणजे इथे आलं +7 प्लस और मायनस √49 मायनस मायनस प्लस झालं. 4 इंटू 14 इंटू -7 इक्वल्स टू काय झालं तर 392 झालं, डिवायडेड बाय 2 इंटू 14. 2 इंटू 14 किती येतं तर 28 येतं. बरोबर आहे. आता इथे काय येईल 7 प्लस और मायनस √441 डिवायडेड बाय 28. आता आपल्याला माहिती आहे 441 स्क्वेअर कशाचा आहे तर हा 21 चा स्क्वेअर आहे. हे बघा, इथे अशा टाइमला आपल्याला माहिती असायला पाहिजे की स्क्वेअर, क्यूब रूट, स्क्वेअर रूट. मी तुम्हाला आधीच काही लेक्चर मध्ये सांगितलंय की 1 to 30 पर्यंत स्क्वेअर आपल्याला माहिती असायलाच हवेत आणि 1 to 20 पर्यंत क्यूब असायला हवेत आणि 1 to 30 पर्यंत टेबल्स माहिती असायलाच हवेत, तोंडपाठ असले पाहिजेत. आता पहा 441 हा कशाचा स्क्वेअर आहे म्हटल्यावरती आपल्याला लगेच तोंडात आलं पाहिजे की 21 चा स्क्वेअर आहे. सो इथे काय येईल a इक्वल्स टू 7 प्लस और मायनस 21 डिवायडेड बाय 28. जर आता पहा इथे प्लस कन्सिडर केलं दोघांना, एक रूट काय येईल
त्याचा एक रूट काय येईल तर 7 + 21 डिवायडेड बाय 28 म्हणजे 1 आणि अजून एक रूट काय येईल -14 म्हणजे -14 डिवायडेड बाय 28 म्हणजे -1/2 म्हणजे एक रूट येईल -1/2 आणि दुसरा रूट येईल 1 म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. समजलं? स्टार्ट. पहा आता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया. काय डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.